आणलं सानूसाठी पप्पांनी. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सकाळी सगळीच कामं आवरून घेतलेली. आता जवळजवळ 12 वाजलेत. तर आता बाहेर जायचं आहे आणि ते म्हणजे मला आता काही माझं एक दोन माझं ब्लाऊज शिवायचं आहे आणि साडीला पिको फॉलसुद्धा करायचा आहे. तर ते मशीनवर मी करून घेते. आणि जसं मी ब्लॉग सुरू केले होते, तुम्ही जर मला पहिल्यापासून फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलं असेल की माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये मी मशीनवर शिलाई काम केलेलं होतं. तेव्हापासून मी आजपर्यंत मशीनला हात नाही लावला. मध्ये कधीतरी एक 5-10 मिनटासाठी बसली होती फक्त, नाहीतर मी शिवलंच नाही काही. आणि तसं विशेष असं होतं पण नव्हतं खूप काही शिवायसाठी. आता पुढे आता उन्हाळा येईल तर गावाकडे जायलाच लागेल. तर आता तिकडे साड्या लागतातच घालायला. त्यासाठी म्हटलं आता वेळ आहे आणि तसं कामसुद्धा काही नाही आहे दुसरं, तर ब्लाऊज शिवून घेऊया. मग त्यासाठी म्हटलं चला तसं आज शिवणं तर नाही आहे, फक्त झालं तर कटिंग करून ठेवलं 1-2 ब्लाऊजची. कारण आता सानवीवर डिपेंड आहे. ती जर शांत राहिली किंवा झोपली लवकर तर माझं शिवणंसुद्धा होईल. आणि नाही राहिली तर मग कटिंग वगैरे करून ठेवीन आणि बाकीचं राहिलेलं उद्या करील. तर आता तेच शिवायचं आहे. पण असंच रोज कंटाळा येतो उन्हामुळे बाहेर जायला, अस्तर आणायला वगैरे. तर म्हटलं चला आज जाऊच. आणि असं संध्याकाळच्या वेळेला मला जायला कंटाळा नाही येत, पण सकाळी घराच्या बाहेर जायला खूप कंटाळा येतो. आणि त्यातल्या त्यात सानवीला घेऊन जायचं म्हटलं ना मग खूपच येतो. त्याच्यासाठी मग इतके दिवस मी टाळत होते. पण 2 दिवसापासून काल आणि परवाचा दिवस एवढा बोर गेला. तर मग त्यामुळं म्हटलं नको, आज परत तसाच दिवस नको घालवायला आपण. म्हणून म्हटलं चला आज काहीतरी झालं तर करून घेऊया, कटिंग किंवा मग स्टिचिंग. तर चला आता मी ब्लाऊज पीस काढून ठेवलेत आणि अस्तर घेऊन येते आता आणि मग सांगते तुम्हाला. अंकल आहे मी, काही पण बोलती आता, मला ही अंकल म्हणती. सानू तुझ्या डोक्यावर घ्यायला काही नाही आणलं बेटा, आपण डोकं तापल ना. आज तसं एवढं काही ऊन नाही आहे, कारण काल पाऊस पडून गेला ना इकडे एकदम छान. तर आता म्हणजे असं वाटतंय ऊन आहे पण एवढं नाही आहे जसं नेहमी असायचं तसं. आज जरा फरक आहे उन्हाला. चला 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 थांब. आता हे दुकान ना आमच्या घरापासून फक्त 10 मिनटाच्या अंतरावर होतं. खूप झालं तर 10 मिनटं पण नसेल लागले आम्हाला. आणि आज सानवी येताना खूप चुपचाप आली, त्यामुळे लवकर आलो आम्ही. आणि हे बघा ती क्लिप समोरची काढून मागे केसांमध्ये लावली होती. आता मी समोर लावतीये तर अजिबातच नाही लावू देते. तर ते दादा अस्तर वगैरे काटताय इकडे. म्हटलं एकदाच 2-3 साड्यांचे घेऊन जावं म्हणजे की मग टेन्शन नाही. आणि फॉलसुद्धा घेतले. आता फॉल गेल्या धुवून ठेवेल घरी आणि मग उद्या लावून घेईल व्यवस्थित. तर बघू आता घरी जातो. आत्ताच घरी आली आहे आणि ऊन तर नव्हतं एवढं पण गरमी झाली आहे खूप. बघा आता मला वाटलं मी फॅनचं बटन दाबलं, नाही दाबलं. आणि सानवी इकडे हे बघा चॉकलेट. हे बघा चॉकलेट मला देती. मी नाही देणार. देना मी नाही देणार. प्लीज. मी नाही देणार ना मला. बरं नको देऊ मीच देऊन मलाच नाही का. ती खूप गुडगल सारखी राहिली ना, बोट धरूनच चालली माझं वाटाने. आज अजिबात परेशान केलं नाही म्हणून तिला घरी आल्याला चॉकलेट. हो ना, खुश आहे का सानू? कशी खुश होती? डान्स पण येतो का? छान येतो. तर चला आता मॅडमला झोपी घातल्यावरच बाकीचं जे काय होणार ते. आणि एका ताईंनी मला ना काल कमेंट केली होती की ताई तुम्ही व्हिडिओची स्क्रिप्ट कशी बनवता. पण स्क्रिप्ट वगैरे असं काही नसतं. माझं जे रिअल आहे दिवसभर जे घडतं तेच मी दाखवते. आणि स्क्रिप्ट जरी तयार केली कदाचित ती कोणाला आवडणार नाही, पण कोणीही दुसऱ्याच्या किंवा कोणाच्याही रिअल लाईफ अटॅच होते. तर त्यामुळे माझं जे रिअल आहे तेच आहे. आणि हेच असतं आमचं दिवसभर, सानू, मी आणि माझे घरातील कामं. दुसरं तर काही विशेष नसतं. तर असंच आहे, स्क्रिप्ट वगैरे काहीच नसती. तर चला आता तिला झोपी घातल्यानंतरच कळेल आता पुढे. ते अस्तर वगैरे तर मी आणलेत, अस्तर आणि फॉल.
पण आता कधी लावणं होईल त्याला 2 दिवस लागेल का आजच्या दिवसात होईल माहित नाही आता. हो ना? माझी मम्मी पप्पा मला झुला ऑर्डर करणार आहे. हो हो करणार आहे. चल आता झोपती ना? का नाही झोपायचं? मला झोप नाही आली. पोज बघा पोज. एवढा डान्स येतो ना तिला की काही पण. हो ना? आताच झोपली आहे मॅडम आणि बराच वेळ खाल्ला तिने माझा, झोपलीच नाही ती. त्यामुळे आता खूपच टाइमपास झाला. आता असं वाटत तर नाही काही होईल आणि उठेल सुद्धा ती लगेचच. आता भरपूर वेळ होऊन गेला, 4 वाजले. तर जे होईल ते ठेवते कट करून आणि मग बाकीचं उद्या बघू आता. आता मी एवढ्या दिवसानंतर कटिंग आणि मापं टाकायला घेतलीत तर मी थोडी कन्फ्यूज झाले. पण परत थोडं आठवलं तर ठीक आहे म्हटलं. आता मापं आठवलेत पण झालं असं होतं की आता एवढे दिवस झाले, जवळजवळ 2 महिने झाले मी ज्यात रील्स वगैरे राहतात, कैची राहते, खडू राहतात माप टाकायचे, तर ते काहीच सापडत नव्हतं. सगळं अगोदर अर्धा तास शोधण्यात गेलं माझं. कारण ही सान्वी असते, प्रत्येक गोष्ट इकडे वर उचलून ठेवा, तिकडे वर उचलून ठेवा, या नादात कुठे पण गोष्टी ठेवल्या जातात तर त्या शोधायला नंतर अवघड जातात. आणि 2 महिने झाले होते की मी मशीनला हातसुद्धा लावला नव्हता, ब्लाऊजसुद्धा शिवायला घेतलं नव्हतं. तर आज मला असं झालं, अरे आपली नेमकं माप काय टाकायचं होतं आपल्याला. थोडी कन्फ्यूज झाले पण नंतर आठवलं. आता मी काही कोर्स वगैरे केलेला नाही आहे, त्यामुळे यामध्ये मी अजिबातच एक्सपर्ट नाही. मी फक्त माझं स्वतःचं शिवू शकते, हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि ते मला परफेक्ट शिवता येतं एकदम. आणि मला येतंसुद्धा. मेन म्हणजे ब्लाऊजचं कसं असतं की आपल्याला ब्लाऊज जर आपण वेअर केलं तर कम्फर्टेबल वाटायला हवं. तर मला तर ते नक्कीच वाटतं. नाही तर बाहेर मी फक्त आमची ताई माझं ब्लाऊज परफेक्ट शिवत होती, नाहीतर बाहेर कधी पण ब्लाऊज टाकलं की बिघडूनच जात होतं. त्यासाठी मग मी माझं स्वतः शिकून घेतले, पण स्वतःला एकदम भारी जमते. आता कटिंग वगैरे झाली होती माझी आणि आज परत थोडं आभाळ यायला लागलं कालच्यासारखं. आणि आभाळ पण असं गरजतंय, तसं वाटत तर नाही आज येईल म्हणून. वातावरण एकदम शांत आहे, बाहेर कुणाचाच आवाज नसतो शहरामध्ये. फक्त चिमण्यांचा आवाज आहे. आणि झाडं एकदम भारी वाटत आहे आता, कालच्या पावसामुळे तर एकदम फ्रेश झाले ते. तर आज असं झालं, आत्ताच माझं कटिंग वगैरे झालं. आणि हे तसं लवकर कधी येत नाही, 5 वाजेलाच आले आज. आता 5 वाजले आणि सान्वी झोपलेली आहे. आता बघा तिला उठवते. तिच्या पप्पांना बघितल्यावर ती किती खुश होती फक्त बघा तुम्ही. आणि विशेष म्हणजे काहीतरी खायला आणलं ना, मग तर विचारूच नका किती खुश होती. तर उठा 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 उठा, पप्पा आले बरं. हा, खाऊ आणला पप्पानी खायला. कोणासाठी? तुझ्यासाठी. पप्पा हा, कुठे ते पप्पा? पप्पा पप्पा पाठीमागे मागच्या रूम मध्ये. खायचं तुला खाऊ? आ ओके, उठायचं आता. उठा 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 उठा. काय आणलं सानूसाठी पप्पांनी? खायचं? चल ये इथे बसा, इथे इथे. अरे बापरे, काय काय बघू आपण. हा, अरे मंचुरियन सानूचे फेवरेट आहे ना. थांबा, यात काय आपण बघू. हा, अरे बापरे, भरपूर आणलं पप्पांनी आज. आणि कोणासाठी मम्मी? स्प्रिंग रोल आहे बरं, आणि कोणासाठी? तुझ्यासाठी.
बापरे, दाल कचोडी आहे. आणि हे काय आहे? क्रॉसंट. याला काय म्हणतात तो? हे बघ, टिश्यू पेपर पण आहे. त्यांना हे सगळं ऑफिसमध्ये मिळालं होतं एक स्नॅक म्हणून, पण लेट मिळाल्यामुळे ते आज घरी घेऊन आले आम्हाला. कारण मी त्यांना दुपारी टिफिन देते ना, त्यांनी जेवण केलं होतं. त्यानंतर हे सगळं मिळालं तर ते म्हटले खायची इच्छा नव्हती, त्यामुळे मग सानूसाठी घेऊन आले. हो ना? ओ, हे आमच्या सानूला असं ज्यूस वगैरे खूप आवडतं. हे फ्रीजमध्ये ठेवून पिऊ ना आपण, थंड करून देऊ का? आणि हे सगळं कोण खाणार? आज मज्जा आहे ना? कशी मज्जा आहे? थँक्यू बोल पप्पाला. बोल ना. मी पिऊ? कसं आहे? हे खायचं की हे खायचं? मंचुरियन खाऊ आपण. हा, चम्मच आणते मी. कचोरी आणि स्प्रिंग रोल एकदम छान आहे. हो ना सानू? तू खाल्लीच नाही अजून, ज्यूसच पितीये. हो ना? तिला असं ज्यूस वगैरे खूप आवडतं. झाला आता, त्याला तोंड नाही लावू. बघावं ही कशी करते इथं. याच्यातून पिती राहिलेलं स्ट्रॉनी का? हे बघ, मी सांगतो कसं प्यायचं. नाही मग काय असं काम करून पित नाही. त्यांना चहा प्यायचा होता, म्हटलं आता चहा ठेवला मी. आणि इंडक्शनवर थोडा वेळ लागतो, म्हणजे होतो लवकर, पण त्याला उकळू द्यावं लागतं जास्त, नाही तर तो 1 मिनिटातच उकळून होतो. सानवीचं सुरू आहे अजून खाणं. आता त्यांना चहा देते. आणि ब्लू कलर. आत्ता एवढं आभाळ आलेलं होतं आणि 10 मिनिटातच लगेच ऊन. हे बघा, सूर्य एकदम चेहऱ्यासमोर येत आहे. आता मस्त ऊन येत जाईल आमच्या रूम मध्ये उन्हाळ्याचं. जेव्हा पाहिजे हिवाळ्यात तेव्हा नाही येणार.